नकारात्मक विचारांना स्थान देऊ नका. श्रद्धेने अवलंब करा. ही 2 गोष्ट खिशात ठेवा. शत्रू तुमचे तळवे चाटायला लागतील. सिंह राशीच्या लोकांनो, जीवनातील 2 महत्त्वाचे नियम लक्षात ठेवा. जर तुमचा मित्र सुखी असेल तर त्याच्याकडे विनाविलंब जाऊ नका, परंतु जर तो दुःखी असेल तर त्याच्या आमंत्रणाची वाट पाहू नका. आपण कोणालाही मदत करायला पुढे यायला हवे. जसे जसे वय वाढते तसे तुम्हाला समजते की काही लोकांना आपण विनाकारण महत्त्व दिले होते जे त्यास पात्र नव्हते. अनेक नाती जी एकेकाळी खूप जवळची वाटत होती ती आज दूर झाली आहेत. म्हणूनच तुमच्या आयुष्यात ज्या मोजक्या लोकांनी तुमच्यासाठी खरी साथ दिली आहे त्यांनाच महत्त्व द्या. कदाचित ते तुमचे आईवडील, तुमचा जोडीदार, एक प्रिय मित्र किंवा एखादा जवळचा नातेवाईक असेल. या मोजक्या लोकांशी घट्ट नातेसंबंध ठेवा आणि त्यांच्या सोबत राहा, कारण शेवटी फक्त तेच लोक तुमच्या सुखदुःखाचे साक्षीदार असतील. सिंह राशीच्या लोकांनो, आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. हा मार्च महिना तुमच्यासाठी अतिशय शुभ आणि फायद्याचा ठरणार आहे. तुम्हाला भरपूर संधी मिळतील पैसा कमावण्याच्या, संपत्ती मिळवण्याच्या आणि तुमच्या जीवनात प्रगती करण्याच्या. फक्त एक गोष्ट करा, आळस सोडा. तुमच्या वाईट सवयी टाका आणि कठोर परिश्रम करण्यास तयार राहा. तेव्हाच तुम्हाला यश मिळेल आणि तेही सहज मिळेल. श्रीकृष्ण म्हणतात की मनात शंका ठेवू नका. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनात शंका बाळगता तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता तेव्हा तो तुमच्या हृदयाला प्रत्येक कठीण प्रसंगाचा सामना करण्याची शक्ती आणि आत्मविश्वास देतो. म्हणून मित्रांनो, तुमच्या जीवनात नकारात्मक विचारांना स्थान देऊ नका. तर सिंह राशीच्या लोकांनो, या सर्व उपायांचा योग्य प्रकारे आणि श्रद्धेने अवलंब करा. मात्र कोणालाही हे उपाय सांगू नका, कारण त्यामुळे दृष्ट लागण्याचा संभव असतो. धनसंपत्ती, प्रेम, आरोग्य आणि कर्जमुक्तीसाठी हे उपाय नक्कीच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील. मित्रांनो, अखेरीस मी तुम्हाला एक छोटा उपाय सांगतो जो तुम्हाला भरपूर संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवून देईल. होय, ज्यांना राजकारणात मोठे नाव कमवायचे आहे किंवा समाजात प्रतिष्ठा वाढवायची आहे त्यांनी हा उपाय जरूर करावा. काय करायचे आहे तर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे. होय, एक कोरडी साबूत सुपारी. ही सुपारी तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात नेऊन तिची पूजा करा आणि त्यानंतर ती सुपारी तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये ठेवा. हे केल्याने तुम्हाला नाव, कीर्ती आणि यश मिळेल. सिंह राशीच्या लोकांनो, यानंतर पुढील गोष्ट आहे विवाहासाठी. होय, जे लोक प्रेम विवाह करू इच्छितात किंवा कोणावर प्रेम करतात आणि तो व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत नाही, तुम्हाला वाटते की त्या व्यक्तीसोबत माझे लग्न व्हावे किंवा तो व्यक्ती देखील माझ्या प्रेमात वेडा व्हावा, तर मित्रांनो, तुम्ही ही 3ऱ्या क्रमांकाची गोष्ट तुमच्या खिशात ठेवलीत तर तुमचे मनासारखे लग्न होईल. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि काही कारणास्तव त्या व्यक्तीसोबत लग्न होत नसेल, घरचे मान्य नसतील किंवा तो व्यक्तीच तयार नसेल, तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही जवळ ठेवलीत तर तो व्यक्ती देखील तुमच्या प्रेमात पडेल. त्याचे घरचे देखील मान्य होतील. तसेच जर अनेक वर्षे झाली असतील, वय वाढत चालले असेल आणि लग्न होत नसेल, तर तुमचे लवकरच लग्न होईल आणि तो जीवनसाथी अतिशय चांगला असेल जो तुमच्या प्रत्येक परिस्थितीत, गरिबीत, श्रीमंतीत तुमच्या सोबत राहील. सिंह राशीच्या लोकांनो, यानंतर पुढील गोष्ट आहे जी लोक मानसन्मान मिळवू इच्छितात, समाजात प्रतिष्ठा वाढवू इच्छितात, ज्या लोकांना खूप प्रसिद्धी मिळावी असे वाटते, जसे की राजकारणात असो किंवा इतर ठिकाणी जिथे लोक त्यांना ओळखू लागतील. तर मित्रांनो, 4थ्या क्रमांकाची गोष्ट तुम्ही तुमच्या जवळ ठेवलीत
तर तुम्हाला मानसन्मान आणि प्रसिद्धी नक्की मिळेल। यानंतर पुढील उपाय आहे कर्जमुक्तीसाठी। होय, जर तुम्ही कर्जामुळे खूप त्रस्त असाल, जर सगळे पैसे फक्त कर्ज फेडण्यासाठी खर्च होत असतील आणि काहीच शिल्लक राहत नसेल, तर हा उपाय करा। दररोज रात्री झोपताना तुमच्या उशाजवळ दुधाने भरलेला लोटा ठेवा। सकाळी उठल्यावर तो दूध तोंड धुण्याआधीच कुत्र्यांना पाजा। यामुळे तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे कर्ज आणि आर्थिक संकट दूर होईल। तुमच्या बुरे कर्मांची फळे कमी होतील आणि तुम्ही लवकरच कर्जमुक्त व्हाल। सिंह राशीच्या लोकांनो, यानंतर पुढील उपाय आहे प्रेम विवाह किंवा ज्यांची लग्न होत नाहीत त्यांच्यासाठी। जर तुमचे लग्न होत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीशी तुम्हाला लग्न करायचे असेल, तर तुम्ही राधा कृष्ण मंदिरात जा, कृष्ण भगवानच्या चरणी एक मोरपंख अर्पण करा। काही वेळ बसून राधा कृष्ण नामस्मरण करा आणि त्यानंतर तो मोरपंख उचलून घ्या व तुमच्या पर्समध्ये किंवा खिशात ठेवा। हा उपाय केल्याने तुम्हाला योग्य आणि मनासारखा जीवनसाथी मिळेल। तो साथीदार तुमच्या सुखदुःखात साथ देईल आणि तुमचे लग्न संस्कार यशस्वी होतील। सिंह राशीच्या लोकांनो, यानंतर पुढील उपाय आहे आजारी पडणाऱ्या लोकांसाठी। जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणीही दीर्घकाळ आजारी असेल, कॅन्सर, ब्लड प्रेशर, शुगर किंवा कोणताही गंभीर रोग असेल, तर तुम्ही सोमवारी गायींच्या आश्रयस्थळी, गौशाळा, ज्या तिथे एखादी आजारी गाय असेल तर तिची सेवा करा। तिला औषध द्या, चारा द्या, तिचे रक्षण करा। गायीमध्ये 33 कोटी देवतांचे वास्तव्य असते आणि गायीची सेवा केल्याने तुमचे सर्व वाईट कर्म दूर होतील आणि तुम्हाला उत्तम आरोग्य लाभेल। तर सिंह राशीच्या लोकांनो, आजच्या या माहितीतून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल अशी आशा आहे। ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आवडल्यास शेअर करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार।